थरथर कापतायत, कमरेला बेल्टचा आधार, शरीर साथ देत नाही तरी संघर्ष योद्ध्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात की माझ्या तब्येतीपेक्षा करोडो मराठ्यांच्या लेकरांचे भवितव्य महत्त्वाचे आहे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। 5 आमरण उपोषण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे शरीर त्यांना साथ देत नसल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। आमरण उपोषण झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। 5वे आमरण उपोषण चालू असतानाच त्यांना हे आमरण उपोषण काही कारणास्तव स्थगिती करण्यात आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचे ठरवले। शरीर साथ देत नसलं तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न काही मागे पडू नये यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचे ठरवले। 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू झाला। 7 ऑगस्ट दिवशी सोलापूर ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात झाली। 8 ऑगस्ट दिवशी सांगली, 9 ऑगस्ट दिवशी कोल्हापूर आणि 10 ऑगस्ट दिवशी सातारा ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली। सातारा ह्या ठिकाणी रॅली झाल्याच्या नंतर लाखो मराठा बांधवांना संबोधित असतानाच मनोज जरांगे पाटील यांचे हात थरथरू लागले। कमराला बेल्टचा आधार असताना देखील शरीर साथ देत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरच खाली बसले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले। उपचार चालू झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी लगेच सांगितलं की माझ्या तब्येतीपेक्षाही माझ्या लाखो मराठ्यांच्या पोरांच्या भवितव्यासाठी हा जो मी लढा चालू ठेवलेला आहे तो लढा असाच कायम चालू राहायला पाहिजे। पश्चिम महाराष्ट्राचा जो नियोजित दौरा आहे तो नियोजित वेळेतच पूर्ण पडला पाहिजे। त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे हॉस्पिटलमधून बाहेर निघाल्यानंतर पुणे येथील शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले। त्यानंतर अहमदनगर येथील शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील सहभागी राहून लाखो मराठ्यांना संबोधित केलं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा शेवट हा नाशिक ह्या ठिकाणी करण्यात आला आणि नाशिक ह्या ठिकाणी देखील शांतता रॅलीमध्ये लाखो मराठ्यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना संबोधित करीत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न मी जोपर्यंत आहे तोपर्यंत निकाली लावल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देखील दिलेला आहे। असा संघर्ष युद्ध जो आहे तो आजपर्यंत मराठा समाजाला कधी मिळाला नसल्याचे देखील आता बोलले जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।